श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा व्हिडिओ. 2-3 वेळा मी नाही ढोकळा ट्राय केला, पण माझा ढोकळा नाही असं फुगतच नव्हता. मग ते नको वाटतं, ते सारखं फुगलं नाही वगैरे ढोकळा वगैरे. आणि मग कोण खात पण नाही आवडीने. आणि आता कसं आहे, पावसाळ्याचं सीझन आहे, त्याच्यामुळे बाहेरचा पण ढोकळा खाऊ वाटत नाही. मग मी काय म्हटलं, घरी ट्राय करून बघू एकदा, जमत असेल तर मग म्हटलं बघूया म्हणून मी काय केलं, 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटीच्या पण थोडंसं कमी बारीक रवा घेतला. आणि मग त्याच्यामध्ये साखर, मीठ, हळद, 1 पळीभर तेल आणि लिंबाचा रस, हे सगळं असं त्यामध्ये टाकलं आणि मिक्स करून घेतलं. जसं पाणी लागेल ना तसं तसं ते मिक्स करायचं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. मग ते असं चांगलं बॅटर तयार झालं ना, मग त्यानंतर मग काय करायचं, त्यामध्ये ना छान असं मिक्स करून घ्यायचं 2-3 वेळा. आणि मग ते खाण्याचा सोडा असतो का नाही, तो टाकायचा. इनो नाही टाकायचा, इनोने ते जास्तच फुगतं आणि नंतर त्याचा वास पण तसाच येतो. मग जसं थोडासा खायचा सोडा टाकायचा, जास्त पण नाही टाकायचा. जास्त टाकलं ना मग ते ढोकळा आहे का नाही लाल पडतो. आणि मग मी काय केलं, ते छान असं एकीकडे का नाही इडली पात्र आहे का नाही, ते त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं. आणि मग हे बॅटर कुकरचा डब्बा घेतला, त्याला तेल लावलं आणि मग ते हे जे बॅटर केलं होतं ना ते टाकलं. आणि 10 ते 15 मिनटात ढोकळा तयार होतो. असा अर्धा तास लागतो. तुम्ही जर पाणी उकळायला ठेवलं नाही ना आणि नंतर ते हे करायला घेतलं, तर मग तो ढोकळा पण फुगत नाही आणि ते जमत पण नाही. छान असा ढोकळा तयार झाला माझा, पण एकीकडून थोडंसं ते वाकडं झाल्यामुळे एकीकडून जास्त फुगला. आणि एक साईडला काय केलं, मोहरी, 1 पळी तेल, त्यामध्ये मोहरी, 2-3 मिरच्या कट करून घेतल्या. आणि मग त्याच्यामध्ये थोडी साखर आणि मीठ आणि अर्धा ग्लास पाणी वगैरे टाकलं आणि छान अशी उकळी होऊन दिली. आणि नंतर मग ते ढोकळ्यावरती ते पाणी टाकायचं आणि मग त्याच्यावरनी मी कोथिंबीर वगैरे टाकून छान असं हे केलं. टमॅटो सॉस नाही तर चिंचेची चटणी बरोबर खूप छान लागतो. एकदा नक्की